पिंपरीत 9 वर्ष नियोजन शून्य कारभार, फक्त पिंपरी चिंचवड मनपाबाबत टीका करतोय भाजपवर नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान. अजितदादांना विनंती, मित्रपक्षावर बोलू नये अशी अपेक्षा, छोट्या कार्यकर्त्यावर असं बोलणं योग्य नाही, बावनकुळेंनी सुनावलं. संतोष धुरींचा अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे पक्ष सरेंडर केला, कुटुंब एकत्र येण्यासाठी मनसेचा बळी दिला, संतोष धुरींचं खळबळजनक विधान. ठाकरेंच्या युतीत सर्वात जास्त नुकसान राज ठाकरेंचं होतंय, नाराजी असेल तेव्हा संतोष धुरी आमच्याकडे आले, मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक विधान. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते, सी.आर. पाटलांच्या या वक्तव्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट. विलासरावांच्या स्मृती कोणी पुसणार नाही, कोणी पुसू शकत नाही. विलासरावांच्या स्मृती पुसल्या जाणार नाहीत, त्यांच्याबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर, रवींद्र चव्हाणांच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. जनतेच्या मनात कोरलेलं नाव पुसता येत नसतं, लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही, रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर रितेश देशमुखांची जोरदार टीका. ठाणे महापालिका निवडणुकीवर आधारित महायुतीचा वचननामा जाहीर, तर विवाद नको, विकास हवा, नारा देत काँग्रेसकडून मुंबई महानगरपालिकेसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध. आणि अकोल्यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अज्ञातांकडून चाकू हल्ला, हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू. तिला काही सविस्तर बातम्या बघूयात. राज्यभरातील 29 महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू असतानाच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्याही तयारीला सुरुवात झालेली आहे. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे 50% आरक्षणाची मर्यादा न ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावेळी घोषित करण्यात येणार आहेत. निवडणुकांसंदर्भात 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार असून यावेळी मिळणाऱ्या निर्देशांनुसार उर्वरित परिषद आणि समित्यांच्या निवडणुकांचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या आहेत. त्यापैकी 17 परिषदा आणि 88 समित्यांमध्ये 50%हून अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं नियोजन निवडणूक आयोगानं सुरू केलेलं आहे. गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयाकडून उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका घेण्याकरता मुदतवाढ मागून घेण्याचा विचारही राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू असल्याचं कळतंय. मनसेचे कट्टर ओळख असलेले संतोष धुरी आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. वरिष्ठ सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला ही माहिती मिळते आहे. मनसेत नाराज असलेल्या संतोष धुरी यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं भाजपनं मनसेला मोठा धक्का दिलेला आहे. वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवण्याकरता संतोष धुरी इच्छुक होते, पण ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेली. ठाकरेंच्या शिवसेनेनं निशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इथं त्यांचा सामना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर यांच्याशी होणार आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये 2 दादांमध्ये जुंपलेली असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इथं सभा घेतली, म्हणजे काल सभा झाली. यावेळी फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली, शेरोशायरी केली आणि निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणारच असा इशारा सुद्धा दिला.
खरं म्हणजे पुण्याची निवडणूक हळूहळू गरम होते. ते दादा बोलतायत, हे दादा बोलतायत, अण्णा बोलतायत. आता जरा निवडणुकीला रंग भरतोय. पण खरं तर मी असं म्हणेन की चर्चा ही जेवढी मागे जाईल तेवढा या ठिकाणी अनेकांना आपण काय केलं हे सांगावं लागेल आणि मग त्यातनं अनेक अडचणी निर्माण होतील. पण मी या निवडणुकीत ठरवलंय, मुंबईमध्ये मला थोडंसं बोलावंच लागतं, कारण उत्तर दिलं नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो. पण बाकी माझा निवडणुकीचा फोकस हा पूर्ण विकासावर आहे. कारण आपलं एक तत्व आहे, शरीफ है हम किसी से लड़ते नहीं. शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, वरना जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी तर देशात राहणारा प्रत्येक जण हिंदूच आहे, असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी लातूरमध्ये केलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. मुंबईचा महापौर पदाबाबत बावनकुळेंनी सस्पेन्स वाढवलाय. मराठी महापौर करणार असा दावा ठाकरे बंधूंनी केलाय, पण निवडून आल्यानंतर महापौराबाबत ठरवू असं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे मराठी महापौर आणि प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे या बावनकुळेंच्या मुद्द्यावरून नवा वाद होण्याची चिन्ह आहेत. शेवटी या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस मराठीच आहे. या देशात राहणारा प्रत्येक माणूस हिंदूच आहे. त्यामुळं हा आता याच्यावर उहापोहा करणे की कोण महापौर होणार, शेवटी निवडून ते उद्या, निवडून आल्यावर मग पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचा पक्ष ठरेल, पक्ष बसेल, आमचे त्या ठिकाणी सर्व पार्लमेंटरी बोर्डाचे लोक बसतील, त्यातनं मग महापौराची निवड होईल. आज हा प्रश्नच नाही ना महापौर कोण व्हावा. आज प्रश्न आहे की आम्ही काय भूमिका आहे मराठी महापौर? 51% 2/3 बहुमताने महायुती जिंकेल एवढंच आज समोर आहे. महापौराबद्दल कुठलीही चर्चा झाली नाहीये, कुठेही आज या विषयाची चर्चा नाहीये कोण महापौर बनेल. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केलाय. मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच तसंच महायुतीचा होईल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केलाय. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आता कळलेलं आहे की आता उद्धव ठाकरे हा 15 तारखेनंतर राज ठाकरेंचा पण होणार नाही आहे, मग आमचा काय होणार. आणि म्हणून आता हे सगळे जे काय मोठे महत्त्वाचे निर्णय ते तुम्हाला दिसायला लागलेले आहेत. आता तर खूप काय पुढे व्हायचं आहे, अजूनपर्यंत 15 तारीख उजाडायची आहे टप्प्याटप्प्याने. म्हणून उद्धवजींना सांगीन, थोडा शरीराची क्षमता वाढवा, धक्का घेण्याची जरा थोडी क्षमता अजून वाढवा. अभी तो खेळ खूप बाकी आहे. मुंबई महापालिकेचा महापौर जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेला आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेचा महापौर हा हिंदूच होणार, मराठीच होणार आणि तो महायुतीचाच होणार. आणि म्हणून आज जे सकाळी मी सांगितलेलं, आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही. कारण का ठाकरेंच्या कुठल्याही विचाराच्या महापौरला तुम्ही बसवलं तर मुंबईमध्ये उर्दू शाळाच वाढणार आहेत, उर्दू भवन तयार होणार आहे. कारण का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये नवाब मलिकाच्या पत्रावर त्यांनी मुंबईमध्ये उर्दू भवन चालू करण्याचे काम सुरू केलं होतं.